दरम्यान पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आपल्यावरील सर्व आरोप हे फेटाळलेत. रुग्णालयाकडून एका पत्राद्वारे हा खुलासा करण्यात आलाय. आपत्कालीन स्थितीत कोणतीही अनामत रक्कम घेणार नाही असं रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय. विशेष करून आपत्कालीन प्रसूतिगृह आणि लहान मुलांसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईल. या निमित्तानं असंवेदनशीलतेचा अंत करण्याची सुरुवात करत आहोत असंही या पत्रातून म्हटलंय. रुग्णालयाने नेमकं या पत्रात काय म्हटलंय पाहूयात. वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून दाखल होण्याचा सल्ला दिला होता, पण त्यांनी पाळला नाही. रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ऍडव्हान्स मागितल्यामुळे आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली आहे. तनिषा भिसे या 2020 पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार आणि सल्ला देण्यासाठी येत होत्या. त्यांची 2022 मध्ये रुग्णालयात 50% चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया केली होती. रुग्णासाठी ट्विन प्रेग्नन्सी धोकादायक होती. माहितीचं रुग्णालय असूनही एएनसी चेकअपसाठी पहिले 6 महिने रुग्णालयात आल्या नाहीत. 2023 साली प्रसूती होण्याची शक्यता नसल्यानं मूल दत्तक घेण्याविषयी देखील सल्ला दिलेला. आई आणि बाळाच्या सुरक्षेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी 3 वेळा करून घेणं आवश्यक असतं. ती त्यांनी या रुग्णालयात केली नाही आणि त्याची या रुग्णालयाला माहिती नाही. 28 मार्चला रुग्ण सकाळी 11:30 वाजता डॉक्टर घैसास यांच्या बाह्य रुग्ण विभागात आलेले. जोखीम लक्षात घेऊन निरीक्षणासाठी भरती होण्याचा सल्ला दिला. तसंच धोक्याची माहिती दिली. कमी वजनाची 7 महिन्याची जुळी मुलं, जुन्या आजाराची गुंतागुंत आणि कमीत कमी 2 ते 2.5 महिने एनआयसीयूचे उपचार लागतील असं सांगण्यात आलं. 10 ते 20 लाख खर्च येऊ शकतो याचीही कल्पना दिली. रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन करून सर्व अडचण सांगितली. त्यावर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा असंही सांगितलं. पण नंतर रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक तिथून गेल्याचंही रुग्णालयानं स्पष्ट केलंय.